कल्पनाला आज सुट्टी होती. एरवी तिला सुट्टी असली तरी ती ऑफिसमध्ये जाऊन काम करत बसायची. आज ती ऑफिसमध्ये जाणार नव्हती. बरेच दिवस खोली झाडली नसल्यामुळे लाकडी वाशामध्ये जळमट तयार झालेली होती. कौलातनं कधी कधी खाली भुस्सा पडायचा. आज कल्पना संपूर्ण खोली झाडून स्वच्छ करणार होती. तिने हातात झाडू घेऊन लगेच कामाला सुरुवात केली. झाडूनं ती कोळिष्टकांनी विणलेल्या जाळ्या काढायला लागली. एखाद्या यंत्राप्रमाणे तिचं काम सुरू होतं. छपरावरचा कचरा तिच्या अंगावर उडत होता. कल्पनाला तिची खोली झाडून स्वच्छ करायला बरोबर 2 तास लागले. नंतर तिने आंघोळ केली. आंघोळ केल्यावर तिने चहासाठी चूल पेटवली. पातेल्यात पाणी ओतताना कल्पनाला बाबल्याचा आवाज ऐकू आला. बाबल्या पडवीत उभा राहून गोदाका, ओ गोदाका असं मोठमोठ्यानं ओरडत होता. त्याचा आवाज ऐकून गोदाक्का लगबगीनं त्याच्या समोर जाऊन उभी राहिली आणि तिने त्याला विचारलं, अरे बाबल्या का ओरडतोय? एक वांगळ बातमी आहे. कसली र? चंपाचा पोरगा पिंट्या रात्री स्वप्ला. दुपारी त्याची माती आहे. अरे माझ्या कर्मा, लय वांगळ झालं. गोदाक्का तो लय दिस शिक होता. बापूस दारुड्या, पोराला दावा पाणी करायचा नाही. देव तरी असल्या दारुड्यांना पोरं कशाला देतो कोणा ठाव. गोदाक्का सटवीचा लेखा येतो, कधी चुकायचा नाही. तुझं म्हणणं अक्षी खरं आहे बघ. चंपा लोकांनी सांगायची की मी तिच्यावर देव घातलाय म्हणून तिचा पोरगा शीक पाडला. पण मी असलं पाप कधी नाही करणार. बाबल्या, अरे कुणाचं मरण कुणाच्या हातात नाही. वैनं दोरी तुटली की सोपलं. कुणाला बोल लावणं काय उपयोग. पण मी तिचा शबूद मरप अवतरी विसरणार नाही. ती लोकांची बोलायची ते समजा माझ्या कानावर यायचं, पण मी कधी तिच्या बोलण्याकडे ध्यान नाही दिलं. बाबल्या, अरे असल्या वक्ताला आपण ते बोलून दाबायचं नसतं. त्याला येळ काळ बघून बोलावं लागते. मारणाऱ्याचा हात धरता येतो र, पण बोलणाऱ्याच्यात कधी तोंड धरता येतं का? गोदाक्का म्या जातो, मला समध्या गावात कालावा करायचा आहे. बाबल्या एक पाय ओढत पुढे निघून गेला. कल्पनाने त्या दोघांचं बोलणं ऐकलं होतं. ती वाईट बातमी ऐकून तिला धक्का बसला. तिच्या डोळ्यांसमोर तिला अंगणात खेळणारा पिंट्या दिसायला लागला. कल्पनाला पाहिलं की पिंट्या आनंदानं टाळ्या पिटत मॅडम मॅडम म्हणत आनंदानं ओरडायचा. त्याचा निष्पाप निर्विकार चेहरा तिच्या डोळ्यांसमोर हुबेहूब दिसत होता आणि त्याच्या आठवणीनं तिच्या काळजात टचाटचा सुया टोचायला लागल्या. दोन्ही हातांनी डोकं गच्च धरून ती थोडा वेळ मटकन खाली बसली. थोड्या वेळानं ती बसलेल्या ठिकाणावरनं उठली, दरवाज्याला बाहेरनं कडी लावली आणि ती दुःखी मनानं चंपाच्या घराच्या दिशेनं चालायला लागली. चंपाच्या संपूर्ण घरावर शोककळा पसरली होती. पिंट्याचं कलेवर छातीला लावून चंपा धाय मोकलून रडत होती. तिचे डोक्यावरचे केस सुटले होते. रडून रडून तिचे दोन्ही डोळे सुजले होते. ती नाक शिंकरत शिंकरत रडत असल्यानं तिच्या नाकाचा शेंडा लाल झालेला होता. तिच्या काळजाला आग लागली होती. 4-5 बायका तिच्या जवळ बसून तिची समजूत घालत होत्या, पण माझा बावा, माझा पिंट्या करत चंपा जोर जोरानं रडत होती आणि तिच्या त्या रडण्यानं संपूर्ण घराला दुःखानं कापरं भरलेलं होतं. चंपाचा दारुड्या नवरा दोन्ही गुडघ्यात मान घालून मूकपणे अश्रू ढाळत होता. त्याचा चेहरा दारू पिऊन सुजला होता आणि डोळे लाल भडक झाले होते. चंपाचं घर आणि अंगण माणसांनी फुलून गेलं होतं. शंकर 4-5 लोकांना घेऊन पुढची तयारी करत होता. माणसं घोळक्या घोळक्यानं बसून हळू आवाजात कुजबुजत होती. बाबल्यानं गावात फिरून सगळ्यांना सांगितलं होतं. आता तो अंगणात विडी ओढत बसला होता. उघड्या डोळ्यांनी तो माणसांच्या हालचाली निरखत होता. दुपार झाली होती. शंकर खोत चंपाच्या नवऱ्याला सूचना देत म्हणाला, चंदर, घोंगडीत पोराला घे आणि समद्यांच्या मोर चाल, मग फिरून बघायचं ना. बाबल्यानं चंदरच्या दंडाला धरून सावकाश उठवलं. दुःखाचा हुंदका गिळून चंदरनं तळहातानं डोळे पुसले. त्याने पिंट्याचं कलेवर चंपाच्या हातातनं घेऊन ते घोंगडीत गुंडाळलं. चंपा दोन्ही हातानं छाती पिटत मोठमोठ्यानं रडायला लागली. बायका तिला आवरायला लागल्या, पण ती कोणाला ऐकेना.
तिला तिच्या अंगावरच्या साडीचं सुद्धा आता भान राहिलेलं नव्हतं. चंदर पिंट्याचं प्रेत घोंगडीत घेऊन मसणवाटेच्या दिशेनं चालू लागल्यावर चंपा मूर्छा येऊन जमिनीवर धाडकन कोसळली. बायका तिच्या तोंडात पाणी घालून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करायला लागल्या. चंदर दोन्ही हातात पिंट्याचं कलेवर घेऊन अश्रू ढाळत मसणवट्याची वाट अनवाणी पायाने तुडवत होता. त्याच्या मागे भूल दिल्याप्रमाणे माणसं सुतकी चेहऱ्यानं पाऊलवाट तुडवत होती. गजाबुवा गळ्यात टाळ अडकवून मोठ्या आवाजात अभंग गात होते, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. गजाबुवा मोठ्या आवाजात अभंग गात होते. त्यांचा आवाज अगदी टिपेला पोहोचला होता. नामदेव आणि इतर भजनकरी मंडळी गजाबुवांना साथ करत होती. त्यांचा तो आवाज आभाळात दुमदुमत होता. थोड्याच वेळात तो जथा मसणवाट्यात येऊन पोहोचला. हातात कुदळी फावडी घेऊन तरुणगडी खोल खड्डा काढण्याच्या कामाला लागले. वाऱ्यानं गवताची पाती हलावी तसं त्यांचं अंग काम करत असताना हलत होतं. दवानं झाडं भिजावी तसं त्यांचं शरीर घामानं निथळायला लागलं. इतर माणसं दुःखी चेहऱ्यानं घोळका करून बसली होती. काही बिड्या उडत होते तर काही जण तळहातावर तंबाखू चुना घेऊन मळत बसले होते. जळक्या तंबाखूचा उग्र वास सुटला होता. चंदर पिंट्याच्या मृत कलेवराकडे भकास नजरेनं बघत अश्रू ढाळत होता. दुःखानं तो वेडापिसा झाला होता. लोक आपसात बोलत होते ते त्याच्या कानावर ऐकू येत होतं. वशा म्हणाला, भक्तानं पिंट्याला मारून टाकला बरं का. आलंय छान आहे तू. लेकाजी डॉक्टरला जमत नाही ते भगत करतो. डॉक्टर काय फक्त पैसा वडतो. अरे देवानं चंदरला पोरगा दिला होता तो बी पांगला. अरे देवाच्या मोर कोणाचं काही चालत नाही बा. एकदा का वरची दोरी तुटली का समजा संपलं. आपण जिथं हाव तो पाव तुझं माझं करतो. वैनं बोलावणं आलं का समजा हिथं टाकून निघून जातो. अरे ह्यो 4 दिवसाचा बाजार आहे. माणसाचा जन्म फोकाचा आहे बघ. दामू आणि वशा हळू आवाजात बोलत होते. त्यांचं बोलणं चंदरच्या कानांवर जसंच्या तसं पडत होतं. अर्धा तास उरफोड करून तरुणगड्यांनी खोल खड्डा काढला. गजाबुवानं खड्ड्याच्या तळाला सागाची पानं अंथरली आणि 2-3 गाड्यांनी सावकाशपणे पिंट्याचं कलेवर त्या सागाच्या पानावर ठेवलं आणि त्यावर नवीन पांढरं कापड झाकून टाकलं. बाबल्यानं कुदळीचे घाव घालून जमीन उकरली आणि एका घमेल्यात त्याची बारीक माती हातानं भरली. हातात घमेले घेऊन तो प्रत्येकाला मूठ माती देत फिरायला लागला. सगळ्यांना माती वाटून झाल्यावर बाबल्या रिकामं घमेलं खाली ठेवून उभा राहिला. त्याच्याही मुठीत माती होती. गजाबुवांनी घसा करून जमलेल्या लोकांना मोठ्या आवाजात विचारलं, समदेसनी अंबर माती मिळाली का? वय मिळाली. चारी दिशेनं एकच आवाज आला. आता अंबर माती म्हणायची का? वय. पुन्हा तोच आवाज. जमलेल्या लोकांच्या वर पुन्हा एकदा नजर फिरवून गजाबुवा मोठ्या आवाजात अंबर माती म्हणायला लागले. धरतरी माता यश पोटात घेशी, वरून सूर्य पान अंबर राहती. भागीरथी तुझ्याच गाई, त्यात होती कमळा राणी. काशी गंगा अलीकडे, काशी गंगा खलाले. गंगेला लावला रुमाल, तो काय बोले मार मराठे. फना नागाची मिठी पडली यमाची. सार्थक केले बाळाचे, आणले काय चंदन कोष्ठ. वेळ कोष्ठ अंबर, कोण बोलले दैवत बोलले. समुद्राला आले ऊत, तेथे मिळाले काशी गोत. काशी गोताच्या हातची अंबर माती. बोला जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम की. गजाबुवानं मुठीतली अंबर माती स्वतःच्या दोन्ही डोळ्यांना लावली. नंतर त्यांनी मुठीतली माती जयराम श्रीराम म्हणत मृत पिंट्याच्या कलेवरावर सोडली. जमलेल्या मंडळींनी आपापल्या मुठीतली माती जयराम श्रीराम म्हणत कलेवरावर सोडली आणि ते मोकळ्या जागेत जाऊन उभे राहिले. सगळ्यांनी माती सोडल्याची खात्री झाल्यावर पुन्हा ते तरुण गडी हातात फावडी घेऊन खड्ड्यात माती ओढायला लागले. मातीनी खड्डा पूर्ण भरून गेला. त्यावर काटेरी निवडुंग ठेवून माणसं त्यांच्या घराकडे परतायला लागली. दुःखानं आभाळ तळमळत होतं. चंदर मूकपणे तांबडी पाऊलवाट तुडवायला लागला.
बाळू आज ऑफिसमध्ये वेळेच्या आधी हजर झाला. ऑफिसातला कचरा काढून त्यांनी बोरिंगवरनं पाण्याची कळशी भरून आणली. तो कागदावर पेनानं आकडेमोड करत असताना कल्पना खांद्याला शबनम अडकवून ऑफिसमध्ये आली. ती खुर्चीत बसली, मोकळा श्वास घेतला. त्यानंतर बाळूनं तिला गंभीर आवाजात विचारलं, मॅडम, काल तुम्ही ऑफिसच्या दरवाज्याला कुलूप लावून नाही गेला हो? त्याचं बोलणं ऐकून कल्पना दचकली. त्याच्याकडे भांबावून बघत ती म्हणाली, मी दरवाजाला कुलूप लावून गेले होते, मला नक्की आठवतंय. काय झालंय? मॅडम, मी आज सकाळी आलो तेव्हा दाराचं कुलूप आधीच कुणीतरी काढलं नव्हतं. ह्या वाडीत मॉब चोर आहेत, रात्रीत कुणीतरी उद्योग केलाय. कल्पना बसल्या जागेवरनं झटकन उठली आणि ऑफिसमधली कुठली वस्तू चोरीला गेली आहे का ते पाहायला लागली. सगळ्या वस्तू पाहून झाल्यावर तिला थोडंसं हायसं वाटलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऑफिसातली एकही वस्तू चोरीला गेली नव्हती. प्रत्येक वस्तू जाग्यावर होती. टेबल, खुर्च्या, पाण्याची भांडी, भिंतीवरचं घड्याळ जाग्यावर होतं. ऑफिसातला सुतळीचा तोडासुद्धा चोरीला गेला नव्हता. मग चोरांनी कुलूप का बरं उघडलेलं असावं? तिच्या मनात प्रश्न पडला. वस्तू पाहून खात्री झाल्यावर ती सुटकेचा निश्वास टाकत बाळूला म्हणाली, बाळू मामा, चोरानं काहीही नेलेलं नाहीये. अहो, हे बुरटे चोर, यांना चोरी कशाला करायची त्याची अक्कल नाही. पण बाळू मामा, आपण ही गोष्ट बापूंच्या कानावर घातलेली बरी नाही का? बापूंच्या कानावर घालून त्याचा काय बी उपयोग होणार नाही. आपली कोणती वस्तू चोरीला गेलेली नाही तेव्हा आपण ग बसलेलं बरं. तशीच वेळ आली तर आपण घालू त्यांच्या कानावर. चोर कोण लांबचा नाही, जवळचाच असायला पाहिजे त्यो. कल्पनाला त्याचं बोलणं पटलं. ती पुढे काही बोलली नाही. उगाच हात दाखवून अवलक्षण कशाला करून घ्या म्हणून ती गप्प राहिली. तेवढ्यात बाबल्या त्याच्या तोंडातले पिवळे दात विचकत आत आला. प्लॅस्टिकच्या खुर्चीत बसत बाबल्या कल्पनाला म्हणाला, मॅडम, मी रात्री लघवीला उठलो होतो तेव्हा तुमच्या ऑफिसात स्वार शिरत होता. मला दाराच्या कडीचा आवाज आला. तसा मी हातात दोंडा घेऊन कोण आहे असा वरडत आलो. माझा आवाज ऐकून तो चोर दाख्यावईनं उडी टाकून पसार झाला. रात्री त्यो मला भेटला असताना मी त्याच्या डोसक्यात नक्की दोंडा घातला असता. वाचला रांडचा. कल्पनानं त्याच्या बोलण्यावर विश्वास दाखवला. ती त्याला म्हणाली, म्हणजे तुमच्यामुळे रात्री ग्रामपंचायत कार्यालयात चोरी झाली नाही? कल्पनाचं बोलणं ऐकून बाबल्या मनात खुश झाला. बाबल्या लबाड आहे म्हणून कल्पना त्याच्याशी कधी कधी फटकून वागायची. त्यांनी काही विचारलं तर ती त्याच्याशी धड बोलायची नाही. आत्ता त्यांनी तिचं फार मोठं काम केलं होतं. निव्वळ त्याच्यामुळे रात्री कार्यालयात चोरी झाली नव्हती. कल्पना त्याच्याकडे बघत म्हणाली, खरंच खूप मोठं काम केलं तुम्ही माझं. ही आपल्या गावची पंचायत आहे, तेव्हा आपण त्याच्यावर ध्यान ठेवायला पाहिजे ना. मी तुम्हाला 20 रुपये देते बक्षीस म्हणून, त्याचा तुम्ही स्वीकार करा. कल्पनानं त्याच्यासमोर पर्समधल्या 10 रुपयाच्या 2 नोटा काढून धरल्या. नाही, कशाला मॅडम, कशाला उगा. बाबल्या तोंड वेंगाडत म्हणाला. बाळू मोठ्यानं ओरडून म्हणाला, रांडच्या आता मुकाट्यानं घे, लय नखरं धावू नको. पैशाला जीव टाकणारा तू आणि कशाला कशाला करतोय आत्ता. बाळूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत बाबल्यानं त्या नोटा हातात घेऊन शर्टच्या खिशात घातल्या आणि कल्पनाला म्हणाला, मॅडम, तुम्ही दिले म्हणून मी घेतले. अहो, मी तुम्हाला खुशीने दिलेत. पैसे मिळाल्यामुळे बाबल्याचा कुरूप चेहरा आनंदानं उजळला. तो मनात विचार करायला लागला की त्यातल्या 5 रुपयाच्या विड्या विकत घ्यायच्या आणि गणपतीच्या देवळात बसून मनसोक्त झुरके काढून त्याचा धूर नाकातनं तोंडातनं सोडायचा. कितीतरी दिवस तो विड्यांचं थोटकं ओढून तलब भागवत होता. जवळच्या विड्या संपेपर्यंत चंद्रीकडे एक नवीन पैसा मागायचा नाही, पक्का विचार त्यांनी मनात केला. आणि पैसे मिळाल्यामुळे तो बाहेर पडण्यासाठी बसल्या खुर्चीत चुळबुळ करायला लागला. टपरीवर जाऊन त्याला लगेच बिड्या विकत घ्यायच्या होत्या. तो बसलेल्या खुर्चीतनं उठून उभा राहिला. दरवाजाकडे मोर्चा वळवत कल्पनाला म्हणाला, मॅडम, आणखीन थोडा टाईम इथं थांबलो ना तर चंद्री मला शोधत ऑफिसात येईन, तेव्हा मी निघतो. चालेल, या तुम्ही. एक पाय ओढत बाबल्या ग्रामपंचायत कार्यालयातनं बाहेर पडला आणि टपरीच्या दिशेनं चालायला लागला. तो निघून गेल्यावर कल्पना मनात विचार करायला लागली की आपल्याला त्रास देण्यासाठी भरत रात्री ग्रामपंचायत कार्यालयात चोरी करायला आला नसेल ना.
आपल्यावर सूड घेण्यासाठी तो टपून बसलाय. त्याची लग्नाची मागणी आपण धुडकावून लावली. अशा स्त्रीलंपट हृदयशून्य माणसाशी लग्न करण्यापेक्षा मी आजन्म बिन लग्नाची राहणं पसंत करेन. यापुढे आपल्याला या गावात फार सावध राहून दिवस काढावे लागणार आहेत, कारण यापुढील त्याची कुठली खेळी असेल ते आपण आधी नाही ओळखू शकणार. बदला घेणाऱ्या माणसाची विचारशक्ती नष्ट झालेली असते. तो एखाद्या पशुसारखा वागत असतो. पण त्याला घाबरून आपण पळून नाही जायचं. त्याला यापुढे हे ईट का जवाब पत्थर सेच द्यायचा. तरच आपली या गावात दिवस चांगले जातील, नाहीतर गाशा गुंडाळून आपल्याला पळून जायला लागेल. कल्पना विचारत असताना बाळूनी तिला विचारलं, मॅडम तुम्ही त्या राठोड ठेकेदाराला चेक दिला? हो, बापूंनी त्याच्या कामाची हमी घेतली आहे. मी त्याचा चेक देतच नव्हते. बापूंनी मध्यस्थी केली म्हणून मला तो चेक द्यावा लागला. मॅडम, पाखाडीचं काम राठोड ठेकेदारानं लय बोगस केलंय. औंदाच्या पावसाळ्यात ती पाखाडी तुम्हाला जाग्यावर दिसणारच नाही. सरकारचा समदा पैसा पाण्यात जाणार. मग ती पाखाडी बांधून लोकांना काय उपयोग? बाळूमामा, बापूंनी त्या चेकसाठी मला तगादा लावला नसता तर त्या ठेकेदाराला मी चेक दिलाच नसता. तो माणूस आमदारांचा आहे असं बापू म्हणत होते. मॅडम, तुम्ही परमुलकातनं आलो म्हणून मी तुम्हाला चांगल्यापणी सांगतो, त्या बापू एवढा विश्वास ठेवू नका. बापू कोणती बी, कुठलीच त्याची बोललेली वाणी स्वतःच्या अंगावर परत घेत नाही. अहो, मी आज नाही ओळखत त्यासनी. आज बोलला ना, उद्या बोललोच नाही म्हणतो तो. तुम्ही निष्करण संकटात सापडणार. तुम्हाला सावध करायचं काम माझं मी केलं, या उपर तुमची मर्जी. कसं आहे ना, तुमच्या दोघांच्या मध्ये मला बोलायचा अधिकार नाही ना. बाळू तिला गंभीर होऊन सांगत होता. तो ग्रामपंचायतीत नोकरीला लागल्यापासून स्वतःच्या डोळ्यांनी ग्रामपंचायतीचा कारभार पाहत होता. कल्पना कुठल्या प्रकरणात सापडून गोत्यात येऊ नये असं त्याला मनापासून वाटत होतं. कल्पनाला त्याचं बोलणं पटलं होतं. कधी कधी तिच्यावर अशी वेळ यायची की काय करावं हे तिला पटकन सुचत नसे. तिला विचार करायला सुद्धा वेळ मिळायचा नाही. बाळूचं बोलणं ऐकून आता तिला राठोड ठेकेदाराला चेक दिल्याबद्दल पश्चात्ताप वाटायला लागला. आता तिला स्वतःला दूषणं देण्याव्यतिरिक्त काहीही तिच्या हातात उरलेलं नव्हतं. पुन्हा अशी चूक करायची नाही, तिने मनात खुणगाड बांधली. आवंडा गिळून कल्पनानं दीर्घ निश्वास टाकला. इतक्यात चांगदेव गमरे नशापाणी करून वाऱ्याच्या झोताप्रमाणे ग्रामपंचायतीत शिरला. त्याच्या तोंडातनं दारूचा भपकारा बाहेर पडत होता. तो उग्र वास सहन होत नव्हता. त्याचे दोन्ही डोळे तांबारलेले होते. अंग घामानं निथळत होतं. कल्पनाच्या टेबलसमोर उभं राहून तिला दमात घेत तो म्हणाला, मॅडम, तुम्ही माझा घरकुलाचा चेक केव्हा देणार ते मला आत्ताच्या आत्ता सांगा. हे बघा गमरे, मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, आत्ताही तेच सांगते. 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तुम्ही तुमच्या भावाची सहमती लिहून आणा. नंतर तुम्ही माझ्याकडनं लगेच घरकुलाचा चेक घेऊन जा. कल्पनाला वाटलं की तो तिचं बोलणं ऐकून लगेच तिथनं निघून जाईल. पण चांगदेव अजून त्याच जागेवर तिच्याकडे रागानं बघत उभा होता. तो पुढे तिला म्हणाला, बापू म्हणतोयच, त्या स्टॅम्प पेपरची आत्ताच एवढी गरज नाही. तुम्ही माझा चेक मुद्दाम अडवून ठेवला. मी तुम्हाला चहा पाणी करणार नाही असं तुम्हाला वाटतं का? त्याचं बोलणं ऐकून कल्पनानं कपाळावरच हात मारून घेतला. बापू कार्यालयात एक बोलत आणि बाहेर लोकांच्या समोर दुसरं बोलत, आणि त्याचा त्रास मात्र कल्पनाला होत होता. ती त्याला समजावत पुन्हा म्हणाली, गमरे, मी तुम्हाला एकदा सांगितलं ना, मी तुमचा चेक मुद्दाम अडवून ठेवणार नाही. मॅडम, घरकुल बांधायची जिम्मेदारी माझी आहे ना. तुम्ही काम पूर्ण करा, मी सांगितलेले कागद आणून द्या आणि माझ्याकडनं चेक घेऊन जा. पुन्हा पुन्हा तेच मला सांगायला लावू नका, मला कामं आहेत. माझा घरकुलाचा चेक दिल्याबिगर मी इथनं जाणारच नाही. गमरे तोंडातली थुंकी उडवत तिला म्हणाला, हे बघा गमरे, तुम्ही माझ्या कामात अडथळा आणताय. अरे तू काय स्वतःला साहेबीन समजते काय? उद्या तालुक्याला जातो, आमदारांना भेटतो, तुझी हितनं लगे बदलीच करायला लावतो.
हे बघा गमरे, मी काही गावात कायम राहायला आलेलं नाहीये, त्यामुळे बदलीला मी घाबरत नाही हो. बाळू मगापासनं प्लॅस्टिकच्या खुर्चीत बसून त्या दोघांचं बोलणं ऐकत होता. त्याला चांगदेवचा राग आला होता. खाऊ का गिळू अशा नजरेनं तो त्याच्याकडे बघत होता. आता त्याला चांगली अद्दल घडवायची म्हणून बाळू बसलेल्या खुर्चीतनं उठला, गमरेची गचंडी पकडून त्याला मोठ्या आवाजात म्हणाला, रांडाच्या, तुला घरकुलाचा चेक पाहिजे होय? बेवडा पिऊन तू पंचायतीच्या हपिसात येतो? पंचायत म्हणजे काय धर्मशाळा वाटली तुला? आता बुकलून बाहेर काढतो तुला. कर माझी कुठं तक्रार करायची ती कर, चल. बाळूचा आवेश बघून चांगदेव गमरेची निम्मी दारू झटकन उतरली. त्यांनी स्वतःची बाळूच्या तावडीतनं कशीबशी सुटका करून घेतली आणि मागे वळून न बघता धूम ठोकली. खुर्चीत बसत बाळू तिला त्राग्यानं म्हणाला, मॅडम, ह्यासने ना तोंडानं सांगून नाही कळत. आज तर ह्याला मी तोडावला असता धरून, निसटला माझ्या हातनं. कधीतरी पुन्हा घावाल माझ्या तावडीत. आईला काम न करता ह्यासने पंचायतीकडनं पैसे पाहिजेत. कल्पना चांगदेवला समजावून सांगत होती, पण तो तिचं काही ऐकून घ्यायला तयार नव्हता. घरकुलाचा चेक दिल्याबिगर मी इथनं जाणार नाही असं त्यांनी तिनं ठणकावून सांगितलं होतं. बाळू जेव्हा त्याच्यावर घसरला तेव्हा त्याची पळता भुई थोडी झाली. बाळू तसा अंगानं फाटका, त्यामुळे कल्पनाला त्याच्या धाडसाचं कौतुक वाटलं. एरवी बाळू पगारासाठी, वसुलीसाठी तिच्यासमोर तिला त्याच्या रडकथा ऐकवायचा, पण अशा प्रसंगी तो तिला मदत करायला धावून यायचा. त्यामुळे कल्पनाला कधीकधी बाळूचा आधार वाटायचा. बाळूकडे बघत कल्पना त्याला म्हणाली, बाळू मामा, जरा प्यायला पाणी द्यावं, तहान लागली. तिच्या पुढ्यात पाण्यानं भरलेला तांब्या आणि भांडं ठेवून बाळू तिला म्हणाला, मॅडम, बेस्तरवारी गावच्या गुरवानं गावदेवीला नारळ वाढवून गारानं घातलं. कशाबद्दल गारानं घातलं? अहो, देवीला गारानं घातलं, आणखी माणसं कवाल तोडायला मोकळी झाली, वाडीची सचनी झाली, लोक आता कवाल तोडायला लागले. मला सुधीक आता कवाल तोडायला सुरुवात करायला पाहिजे. माझी मांगारीन माझी आता घरी वाट बघत बसली असेल, मी तिला लगेच येतो म्हणलो होतो. अच्छा, म्हणजे तुम्ही उद्या ऑफिसला येणार नाही? नाही बा, आता तुम्ही मला कवाल तोडायला 10 दिवस रजा द्या. निकडीचं काय काम असेल तर तुम्ही मला कलावा करा. बाळू तिच्या परवानगीची वाट न बघता पायात चपला घालून ग्रामपंचायत कार्यालयाच्या पायऱ्या उतरून रस्त्यावरनं चालायला सुद्धा लागला. बाळू आता कवलतोड होईपर्यंत ऑफिसात येणार नव्हता. सकाळी ऑफिसला आल्यावर आता तिला स्वतः ऑफिस झाडावं लागणार होतं. बोरिंगवरनं पाण्याची कळशी तिला स्वतःला भरून आणावी लागणार होती. टेबलावर सुद्धा तिला फडकं फिरवावं लागणार होतं. कल्पना मनातनं थोडी निराश झाली. जगू अंगणात एकटा चेंडूनं खेळत होता. तो चेंडू कल्पनानं त्याला विकत घेऊन दिला होता. वाडीतली मुलं तो शिव्या देतो म्हणून त्याला खेळायला घेत नव्हती. तो आत्ता एकटा अंगणात चेंडूनं खेळत होता. चंद्री तुरुतुरू चालत त्याच्याजवळ आली आणि त्याला ओरडून म्हणली, जगू, माझ्या संगट कवाल तोडायला रानात चल. मी नाही येणार, जा. वाचसाडी पडली तुझ्या, राती तुला भाकरीच खायला देत नाही. मी वाडीत लोकांकडनं मागून खाईन. भाडे, आत्तेची आबरू घालवतो. चांगलं थोबडते तुला, मग तुला येईन अक्कल. चंद्रीनं लगेच त्याला धपाटा घातला. जगू तिच्यापासून लांब पळून गेला. चंद्री घसा फाटेपर्यंत ओरडू लागली, वासाड्या, तू माझ्या हाताला फक्त घाव रे. बघ कशी दांडकून काढती. काम करायला नको, गिळाय पाहिजे. चंद्री तोंडानं बडबड करत रानात निघून गेली. ती जाईपर्यंत जगू देवळाच्या मागे जाऊन लपला. चंद्री रानात निघून गेल्याची खात्री झाल्यावर जगू पुन्हा चेंडूनं खेळायला लागला. ग्रामपंचायत कार्यालयाजवळून जाणारा रस्ता मुका झाला होता. इतक्यात चंपाचा नवरा चंदर त्या रस्त्यावरनं दारूच्या नशेत असंबद्ध बडबड करत आला. ज्यानं माझ्या पोराला करणी करून मारून टाकले, त्याच्या नरडेचा गोड घेतल्या बिगर राहणारच नाही मी. रस्त्यावरून चालताना चंदरचा तोल गेला आणि तो एखाद्या वटवृक्षाप्रमाणे धाडकन जमिनीवर कोसळला. त्याच्या अंगावरचे कपडे धुळीनं भरले. बाबल्या दुकानातनं येत होता. चंदर रस्त्यावर दारू पिऊन पडला हे त्यांनी बघितलं आणि तो धावत येऊन मातीत लोळणाऱ्या चंदरच्या हाताला धरून वर उठवायला लागला. चंदर त्याला शिव्या देत म्हणाला, माझ्या अंगाला हात लावायचा नाही. तोच माझ्या लेकराला बघतगिरी करून मारून टाकले. तुझ्या नरडीचा गोठ घेणार आहे मी. चंदर, काय पण बोलायचं काम नाही. बाबल्या त्याच्यापासून दूर होत त्याला रागानं म्हटला, काय करशील र मला तो भाडव्या.
हे बघ, मी चांगलीची चांगलं आहे. माझी खोपडी सरकली म्हणजे माझ्यासारखा वांगाळ माणूस कोण नाही मग. अरे तू बायले, चंद्री तुला झाडून मारती. भर उन्हात दोघांची हमरी-तुमरी सुरू झाली. त्यांचं भांडण ऐकून गजाबुवा गणपतीच्या देवळातनं तिथे आले. बाबल्याला समजुतीच्या गोष्टी सांगून त्यांनी त्याला गोड बोलून देवळात नेलं. थोड्या वेळानं चंदर उठला, भेलकांडत त्याच्या घरी निघून गेला. पिंट्या गेल्यापासून त्याचा तोल सुटला होता, त्याचं पिणं वाढलं होतं. आधी तो कोणाच्या उगीदुगीत नसायचा, त्याचं काम भलं तो भला. पण पिंट्या गेल्यापासून त्याचं मानसिक संतुलन तो गमावून बसला होता. त्याची बायको चंपा एखाद्या भ्रमिष्ठाप्रमाणे वागत होती. लोक म्हणत की आता तिला नक्की वेड लागणार. कल्पना ग्रामपंचायतीच्या फायली चाळत होती. हवेत उष्मा वाढला होता, त्यामुळे जीवाची घालमेल होत होती. कल्पना ग्रामपंचायतीच्या कार्यालयात एकटीच काम करत बसली होती. ती काम करण्यात मग्न असताना जगू तिच्यासमोर येऊन दत्त म्हणून उभा राहिला. त्याच्या तोंडावर हसू होतं. त्याला समोर बघून कल्पनाला बरं वाटलं. तिने त्याला मायेनं विचारलं, जगू, कवळ तोडायला आत्याबरोबर रानात का नाही गेलास? नाही गेलो. अरे तुझी आत्या एकटी बिचारी काम करत असते, तिला तू थोडी कामात मदत करायची ना. मॅडम, मी उद्या जाईन तिच्याबरोबर रानात. खरंच जगू, तू खूप शहाणा मुलगा आहेस. खरंच मॅडम? हो रे, अगदी खरं. जगू, मला सांग, तुला कधी तुझ्या आईची आठवण येते? मला मॉप आठवण येते. ती कधी मला मारायची नाही, मला अंगोली घालून खिमाट खायला द्यायची. मला सुद्धा माझ्या आईची खूप आठवणी येते रे. माझी आई सुद्धा खूप चांगली होती, माझ्यावर खूप प्रेम करायची. कल्पना रुद्ध कंठानं त्याला म्हणाली. जगू निष्पाप डोळ्यांनी तिच्याकडे बघत होता. कल्पनानं त्याला मायेनं जवळ घेतलं, त्याच्या पाठीवरनं हात फिरवायला लागली. अख्ख्या गावात जगूला जवळ घेऊन त्याच्याशी एवढ्या मायेनं कोणीही बोलत नव्हतं. त्यामुळे जगू कल्पनाबरोबर फार चांगलं बोलायचा. तिच्याबरोबर बोलताना त्याच्या तोंडातनं कधी शिवी बाहेर येत नव्हती. आणि इतर लोकांबरोबर बोलताना तो त्यांना शिवी दिल्याशिवाय कधी बोलायचा नाही. गावात लग्न, मैताचं कार्य किंवा साखरपुडा असेल तेव्हा जगू कोणाच्या आमंत्रणाची वाट बघत नसे. सगळ्यात आधी तो तिथे हजर व्हायचा. त्या ठिकाणी पडेल ते काम करायचा. त्या ठिकाणी त्याला कोणी हटकतही नसे. जेवणाच्या पंक्ती बसल्या की तो पंक्तीत बसून भरपेट जेवायचा. देवळात भजन कीर्तन असेल तर त्या रात्री तो गळ्यात टाळ अडकवून भजनकरी लोकात जाऊन मिसळायचा आणि भासाड्या आवाजात ज्ञानोबा, माऊली, तुकाराम म्हणत जोर जोरात टाळ कुटायचा. त्याचं ध्यान बघून लोकांना हसू येई. लोक मग त्याला गमतीनं जगू बुवा म्हणून हाक मारत, पण तेव्हा जगू खोलायचा. ते शब्द त्याच्या कानाला गोड वाटायचे. मग तो क्षणाचाही विलंब न करता हरी हरी म्हणत त्यांना आनंदानं दाद द्यायचा. जगूनं काम केलं नाही तर चंद्री त्याला रागवायची, कधी कधी त्याच्यावर हात उगारायची, पण जेवणाच्या वेळी मात्र ती त्याला पुढ्यात घेऊन जेवायची. स्वतःच्या आईकडे मागावं तसं जगू तिला पैसे मागत म्हणला, मॅडम, मला एक चॉकलेटसाठी 1 रुपया द्या की. कल्पना जगूला नाही म्हणू शकली नाही. ती गालात हसली. तिने पर्स उघडून 1 रुपयाचं चांदीचं नाणं त्याच्या हातात ठेवलं. ते नाणं बघून जगूला खूप आनंद झाला. त्याचे डोळे आनंदानं चमकले. ते नाणं मुठीत घट्ट पकडून तो कल्पनाला ग्रामपंचायतीच्या बाहेर पडत म्हणला, मॅडम, मी निघालो दुकानात. जगू दुकानाकडे धावत सुटला. बिन आई वडिलांचं पोर म्हणून कल्पनाला जगूबद्दल खूप सहानुभूती वाटत होती. श्रोते हो, हा होता झुंबड या रामचंद्र नलावडे लिखित कादंबरीचा 18वा भाग, 19वा भाग उद्या. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता वरती माझा जो छोटा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा. त्या फोटोवर आपलं बोट टेकवा, टिचकी मारा आणि चॅनल सबस्क्राईब करा.